लोकसभेच्या 5व्या टप्प्याचं मतदान आज संपन्न होत आहे। आपण आता सध्या नाशिक मतदारसंघातील सिन्नर येथे आहोत। सिन्नर या ठिकाणी एक आदर्श दिव्यांग असं मतदान केंद्र तयार करण्यात आलं आहे, ज्या ठिकाणी या मतदान केंद्रावरील सर्व पुरुष किंवा महिला कर्मचारी या दिव्यांग आहेत। आपण बघू शकतो की या ठिकाणी हा जो मतदान केंद्र आहे, सिन्नर शहरातील जिल्हा परिषद शाळेतील 92 क्रमांकाचा हा जो मतदान केंद्र आहे, हा संपूर्णतः दिव्यांग व्यक्ती किंवा दिव्यांग कर्मचाऱ्यांकडून हा चालवला जात आहे। आतमध्ये जर का आपण बघितलं तर संपूर्ण असे दिव्यांग कर्मचारी हे पूर्ण मतदान केंद्र चालवत आहेत। 92 क्रमांकाचं हे जे मतदान केंद्र आहे, संपूर्णपणे जे कर्मचारी आहेत, मतदान केंद्राधिकारी सुद्धा दिव्यांग आहेत आणि मतदान केंद्रावरील संपूर्णपणे कर्मचारी हे दिव्यांग आहेत। आपल्यासोबत मतदान केंद्राधिकारी आहेत, आपण त्यांनाच विचारूया। सर, या नेमकं या मतदान केंद्राचं वैशिष्ट्य काय आहे? या मतदान केंद्राचं वैशिष्ट्य एक आहे की या ठिकाणचे जे PRO आणि मतदान अधिकारी क्रमांक 1, 2, 3 हे सर्व कर्मचारी दिव्यांग आहेत आणि दिव्यांग बूथ म्हणून या ठिकाणी जाहीर झालेलं आहे। परंतु मतदार जे आहेत हे संपूर्ण म्हणजे रेग्युलर आहेत, ते काही दिव्यांग नाही। पण कशा प्रकारे या मतदान केंद्राचं म्हणजे जे काय आता सध्या हे सुरू आहे, मतदान सुरू आहे, कशा प्रकारे सुरू आहे? अतिशय सुरळीतप्रमाणे या ठिकाणी मतदान सुरू आहे। तर आपण बघू शकतो की या मतदान केंद्रावर सर्व कर्मचारी हे दिव्यांग आहेत आणि मतदान केंद्रावरील सर्व आतापर्यंतचं जे मतदान आहे हे सगळं सुरळीत आहे आणि मतदार जरी दिव्यांग नसले तरी मात्र मतदान कर्मचारी हे दिव्यांग आहेत आणि दिव्यांग मतदान कर्मचारी हा मतदान केंद्र चालवत आहे। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, सिन्नर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।